टेट 2025 साठी अतिशय इम्पॉर्टंट असे क्वेश्चन्स मी तुम्हाला शिकवत आहे. समीकरणे म्हणजेच क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे इक्वेशनचे प्रश्न मॅथमॅटिक्समध्ये विचारले जातात आणि टेट 2025 साठी 30 मार्क्ससाठी मॅथमॅटिक्स आहे मित्रांनो. या ठिकाणी लक्षात घ्या, इन इच ऑफ दीज क्वेश्चन्स टू इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड आर गिवन. दोन इक्वेशन आपल्याला दिलेले आहे. यू हॅव टू सॉल्व. आपल्याला ते सॉल्व करायचे आहे बोथ द इक्वेशन्स, म्हणजे दोन्ही इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे आहे अँड गिव्ह द आन्सर. आणि प्रॉपर असं आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि हेच मराठीमध्ये देण्यात आलेलं आहे. डायरेक्शन्स म्हणजे दिशानिर्देश 1 to 5. प्रत्येक प्रश्नामध्ये दोन समीकरणे फर्स्ट अँड सेकंड दिलेले आहेत. तुम्हाला दोन्ही समीकरणे सोडून उत्तर द्यायचे आहे. या ठिकाणी फर्स्ट अँड सेकंड बघा. आता आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या काय कसं करावं लागेल. हे आहे फर्स्ट इक्वेशन. आपण असे दोन भाग करून घेऊ, फर्स्ट इक्वेशन आणि इथे काय सेकंड इक्वेशन. यासाठी हा 6 एकक आहे, 6 लिहून घ्यायचा. आणि या ठिकाणी लक्षात घ्या, या ठिकाणी आपण डायरेक्टच लिहून घेणार आहोत नंतर. आधी इथं लक्षात घ्या की इथे 6 आहे, नंतर असा गोल केला आणि हे बी म्हणजेच -5, इथं -5 लिहून घेऊ. आता मायनस प्लस जर असेल तर आपल्याला बेरजेचा विचार करायचा आहे. कशासाठी? हे जे -5 बेरीज येण्यासाठी. त्यासाठी आपल्याला दोन फॅक्टर पाडावं लागेल, एक मोठा फॅक्टर आणि एक लहान फॅक्टर. म्हणजे या ठिकाणी बघा आपण काय करणार, तर या ठिकाणी 3 दोन्ही 6 आपण म्हणू शकतो. 3 दोन्ही 6 म्हणजेच 3 आणि 2चा गुणाकार जर केला तर 3 दोन्ही 6 होते आणि 3 आणि 2 काय होते 5 होते. आपण मायनस प्लस जर असेल तर बेरजेचा विचार करत असतो, माहिती आहे का, बेरजेचा. आता या ठिकाणी फॅक्टर 3 आणि 2 झालेले आहे. प्रॉपर जे रूट निघते याच्या अपोजिट निघत असते. म्हणजे आपलं रूट तुम्हाला मी डायरेक्टच सांगतो काय निघतं. रूटमध्ये x बरोबर आणि x1 बरोबर काढायचं असते. मग मायनस प्लस जर असेल ना तर रूटमध्ये दोन्ही प्लस प्लस येतात, दोन्ही प्लस प्लस येतात. म्हणून इथे मायनस लागेल आणि इथे मायनस लागते, कारण या फॅक्टरच्या अपोजिटमध्ये रूट येत असते. -3 म्हटलं तर या ठिकाणी 3 आला अपोजिटमध्ये. हा -2 जर म्हटला दुसरा फॅक्टर तर इथे 2 आला. झालं. म्हणजे मायनस प्लस जर असेल तर प्रॉपर रूटमध्ये प्लस प्लस येत असते. x बरोबर 3 आणि x1 बरोबर 2. देन आता सेकंड इक्वेशनकडे जाऊया आपण. आता सेकंड इक्वेशन त्यांनी डायरेक्टच दिलेलं आहे. अंडर रूटमध्ये क्यूब रूटमध्ये 8. क्यूब रूट म्हणजेच 8चं घनमूळ काढायचं आहे मित्रांनो. 8चं जर घनमूळ काढायचं असेल तर 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजेच 2 2 4 4 2 8 प्रॉपर येते 2. म्हणजे वायची व्हॅल्यू बरोबर 2 येते. y1 या ठिकाणी येतच नाही, किंवा त्याला आपण 2 म्हटलं तरी चालते. हां, आपण y म्हणजेच 2 आपण लक्षात घेऊ. इथं हे असं काही लक्षात घेऊ नये. आता आपण करणार आहोत कंपॅरिझन. बघा, एक्सच्या वाय सोबत कंपॅरिझन ज्यावेळेस आपण करतो तर इथं काय दिसून येते, तर ग्रेटर दॅन दिसते. कारण की बघा 3 हा 2 पेक्षा मोठा आहे. देन आपण x1चं कंपॅरिझन वाय सोबत ज्यावेळेस करतो तर त्यावेळेस इज इक्वल टू दिसून येते. म्हणजेच हे जर दोन आपण कंबाईन केले असे, तर याला जर आपण कंबाईन केले तर हे होते ग्रेटर दॅन इज इक्वल टू. म्हणून आपलं प्रॉपर आन्सर येते x इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू वाय. प्रॉपर आन्सर कोणता आला आपल्याला, सी आन्सर आला. अतिशय इझी क्वेश्चन्स होता, परंतु बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी घाबरतात की नेमकं हे काय. तर याच्यावर डायरेक्टलीच आपण y बरोबर 2 काढला, y1 तर काढण्याची गरजच नव्हती आणि डायरेक्ट थेट आपण कंपॅरिझन करून 3 हा 2 पेक्षा मोठा आहे म्हणून ग्रेटर दॅन घेतलं आणि 2 2 हे राईट आले म्हणून आपण इथं इज इक्वल टू टाकला. फायनली आन्सर आपल्याला आलं x इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू वाय. सी ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. सेम टू सेम क्वाड्रॅटिक इक्वेशनशी रिलेटेड आपल्याला हा पण प्रश्न आहे. या ठिकाणी दोन समीकरणे दिलेली आहे. टू इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड आर गिवन आणि आपल्याला दोन्ही सॉल्व करायचे आहे आणि प्रॉपर आन्सर आपल्याला काढायचं आहे. या ठिकाणी सुद्धा आपण एक सेकंड इक्वेशन आणि हे फर्स्ट इक्वेशन. फर्स्ट इक्वेशनमध्ये काय आहे, तर इथं 20 आहे, त्याच्यानंतर इथे आहे -4. बघा -4. आता बी म्हणजेच ही व्हॅल्यू ह्या गोलच्या खाली लिहायची आणि हे जे -3 आहे याच्या खाली लिहायची. मित्रांनो आता लक्षात घ्या की गुणाकारामध्ये दोन फॅक्टर असे घ्यायचे की गुणाकार त्याचा 20 झाला पाहिजे, दोन फॅक्टर असे घ्यायचे त्याचा गुणाकार -4 झाला पाहिजे आणि बेरीज क्रमागत -9 आणि क्रमागत -3 झाली पाहिजे. आता आपण काय करणार आहोत बघा, मायनस प्लस जर असेल तर बेरजेचा विचार करावा लागते. बेरजेचा विचार कशासाठी, हे -9 येण्यासाठी. आता 5×20 आपण म्हणू शकतो, 5×20 आणि 5 आणि 4 9 झाले. बेरजेचा विचार केला ना याच्यासाठी 5 आणि 4 किती झाले 9 आणि 5 किती झाले 20. म्हणजे प्रॉपर या ठिकाणी फॅक्टर पडले 5 आणि 4. मित्रांनो ज्यावेळेस आपण याचे रूट काढतो, रूट म्हणजे मूळ जे काढतो, तर त्यावेळेस याच्या अपोजिट येत असते.
आणि तुम्हाला माहीतच आहे, आपण पाठच केलेला आहे, याचं रूट काय निघतं, मायनस आणि प्लसचं रूट निघत असते नेहमीच प्लस, म्हणजेच याच्या अपोजिट हे येते, हे मायनस मायनस पाहिजे. आता बघा ना तुम्ही, -5 इंटू -4 जर केलं तर तुम्हाला बरोबर 20 येतात, कारण की मायनस मायनस प्लस होते, गुणाकारामध्ये मायनसचं चिन्ह लावल्यानं जाता तिथं प्लसचं चिन्ह घेते. आणि -5 प्लस -4 म्हणजे प्लस मायनस मायनस होते, मायनस मायनस प्लस होते, आणि 5 आणि 4 9 होते, म्हणजेच मोठ्या संख्येत चिन्ह -9 ठेवतो आपण. या ठिकाणी 5चा काय होणार आहे, तर -5चं इथं 5 येणार आणि -4चं इथं 4 येणार. एक्स आणि x1 फाइंड आउट झालंच आपल्याला. आता आपण या ठिकाणी जाणार आहोत मित्रांनो. जर का या ठिकाणी मायनस मायनस जर असेल तर आपल्याला वजा बाकीचा विचार करावा लागते. वजा बाकीचा कशासाठी, तर हे -3 येण्यासाठी वजा बाकीचा विचार म्हटलं मी. म्हणजेच बघा, या ठिकाणी जर मी 4 घेतली आणि इथं जर 4 1 4 म्हटलं तर हे बरोबर झालं आपल्याला, 4 1 4 आणि 4तून 1 गेला 3 झाले, म्हणजेच आपण वजा बाकीचा विचार केला म्हणजे प्रॉपर आले. पण या ठिकाणी एक लक्षात घ्या की -4 कशी येते बघा. जर आपण फॉर एक्झाम्पल इथं आपण टाकूया -4 आणि 1 जर घेतला तर याचा गुणाकार केला तर बरोबर -4 आला, हे बरोबर झालं. परंतु -4 अधिक 1 जर घेतला तर या ठिकाणी बरोबर -3 निघते, म्हणजेच आपल्याला मायनस इथं घेणं गरजेचं आहे. लक्षात आलं की नाही, -4 इंटू 1 म्हणजेच -4, इथं गुणाकार बरोबर आला आणि बेरीज ज्यावेळेस केली तर बेरीजचे बरोबर आली. -4 + 1 म्हणजे 4तून 1 गेला 3 राहिले, मोठ्या संख्येचे चिन्ह वजा 4चं इथं दिलं म्हणजे -3 झाले, म्हणजे इथं रूट बरोबर आले. परंतु रूटमध्ये आपण काय करत असतो, y बरोबर हा -4 जो आहे ना तर याच्या अपोजिट घेतो प्लस, आणि इथं +1 आहे की नाही याच्या अपोजिट काय घेणार आपण, -1 घेणार. लक्षात आलं. आता आपल्याला हे प्रॉपर रूट आलेले आहे. आता या रूटवरून आपण कंपॅरिझन करू आणि त्यासाठी फक्त एकच असा ब्लॉक तयार करू, 4 याचवाला. आधीच्या प्रश्नाला तर 2च ब्लॉक तयार करावं लागले, इथं 4 तयार करावं लागेल. आता बघा, एक्सचं कंपॅरिझन वाय सोबत, याचं याच्यासोबत. मी थोडासा पेन वेगळा घेतो म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल ते. या ठिकाणी बघा, याचं याच्यासोबत कंपॅरिझन जर केलं तर काय येतं बरं, 5 हा 4पेक्षा मोठा आहे, एक्स इज ग्रेटर दॅन वाय झाला, म्हणजेच इथं झालं हे मोठं चिन्ह, इथं मी मोठं चिन्ह टाकतो. त्याच्यानंतर याच 5चं कंपॅरिझन ह्या वजा 1 सोबत ज्यावेळेस आपण करतो तर केव्हा निगेटिव्हपेक्षा पॉझिटिव्ह मोठा असतो, म्हणजे इथे सुद्धा ग्रेटर दॅनच आला, इथे ग्रेटर दॅन टाकतो. आता हेच झालं. याच्यानंतर आपण x1 आणि वायचं कंपॅरिझन करू, याचं आणि याचं. दोन्ही ठिकाणी = आहे, म्हणजे या ठिकाणी आपण टाकणार आहोत =, इथे =, इथे = आला. आता इथे 4 या x1चं कंपॅरिझन y1 सोबत ज्यावेळेस आपण करतो याच्यासोबत, तर पॉझिटिव्ह असल्या कारणाने हा मोठाच येणार आहे -1 पेक्षा, म्हणजे इथं -1 म्हणजे ग्रेटर दॅन आलं. आता हे जर चारही साईन जर कंबाईन केले तर असं येते ना मित्रा, हे याच्या डोक्यावर नाही, हे याच्या डोक्यावर, आणि इथं असं, म्हणजेच या ठिकाणी सुद्धा एक्स इज बघा ग्रेटर दॅन =y आलेला आहे. एक्स इज ग्रेटर दॅन =y. करेक्ट आन्सर आहे एक्स इज ग्रेटर दॅन =y, म्हणजेच या ठिकाणी सुद्धा सी हे राईट आन्सर आलं. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. या ठिकाणी बघा, थर्ड इक्वेशन काय आहे बघा, 2 समीकरण फर्स्ट आणि सेकंड दिलेले आहे, ते समीकरण आपल्या पुढेच आहे. या समीकरणामध्ये दोन्ही चिन्ह प्लस प्लस असल्या कारणाने रूट मायनस मायनसमध्येच येते. इथे जर प्लस प्लस जर असेल तर रूट कशामध्ये येत असते, नेहमी मायनस मायनसमध्ये येत असते. म्हणून फर्स्ट इक्वेशन आणि इथं सेकंड इक्वेशन. या ठिकाणी 14 × 14 म्हणायचं, म्हणजे हे 14 आपण इथं टाकले आणि हे साईन दोन्ही 12 म्हणायचे. बघा इथं मी का असं 1 म्हणतो माहिती आहे का, 14 1 14 मी म्हणत असतो, कारण इथे 1 असते केवळ. आता साईन 2 किती झाले, इथं 12 झाले. या ठिकाणी असा गोल पाडला, या ठिकाणी असा गोल पाडला. आता हे जे ही बीची व्हॅल्यू असते, ही सुद्धा बीची व्हॅल्यू असते, म्हणून इथं 9 टाकणार मी आणि हे 7 इथे टाकणार. आता मित्रांनो रूट कशी निघते बघा. आता या ठिकाणी दोघांच्या ठिकाणी बेरीजचाच विचार करावा लागेल. बेरीज कशासाठी बरं, बेरीज हे 9 आणण्यासाठी. आता असे फॅक्टर पाडायचे की त्याच्यावर बेरीज 9 झाली पाहिजे आणि गुणाकार 14 झाला पाहिजे. असे फॅक्टर पाडायचे की त्याच्यावर बेरीज 7 झाली पाहिजे आणि गुणाकार 12 झाले पाहिजे. आपल्या लगेच डोक्यात येतात काय येतात की 7 2 14. बघा ना, 7 2 14 गुणाकार 14 झाला आणि याच्यावर बेरीज काय झाली, 7 2 9 झाली. इथे काय करणार आपण, 4 3 12, केवळ मोठा फॅक्टर आधी घ्यायचा. 4 3 किती 12, 4 3 12 झाले, 4 3 7 झाले, झालं. पण मी काय सांगितलं की दोन्ही ठिकाणी प्लस 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 आहे, तर रूट काय येतात, रूट येतात मायनस मायनसमध्ये. म्हणून x बरोबर आणि x1 बरोबर
y बरोबर y1 बरोबर, इथे मायनस घेणार मी, इथेही मायनस घेणार, इथे पण मायनस घेणार, इथे पण मायनस घेणार, मायनस मायनस असं सगळं आहे की नाही. आता हा जो +7 आहे तर इथं -7 येणार, इथे +2 आहे तर -2 येणार. आता मित्रांनो इथं मात्र थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, इथे -4 येणार, डिवायडेड बाय आपल्याला इथं 2 करावं लागेल, कारण की हा 2 डिवायडेड बाय करावं लागते. म्हणजे हे येते y बरोबर मायनस किती, बेग बे बे दोन्ही 4, -2, y बरोबर -2 झाले. आणि इथं सुद्धा मायनस आहे की नाही, इकडे घेतो मी, ते दिसून नाही राहिलं म्हणून, मायनस किती आले होते 3, -3 आणि डिवायडेड बाय हा काय करणार 2, 3/2 म्हणजे 1.5, म्हणजे -1.5 म्हणणार आपण. आता हेच मी इथं पद्धतशीर लिहून घेतो बघा असं. आता बघा या ठिकाणी x1 y आणि y1 झालं. इथे आला -7, इथे आले -2, इथे काय आला तर -2च आहे, -2 हे बघा -2, आणि इथं आला -1.5, 3/2 म्हणजेच 1.5 असते. आता याची ज्यावेळेस आपण कंपॅरिझन करतो तर कंपॅरिझनमध्ये पद्धतशीरपणे लक्षात घ्या तुम्ही कशी कंपॅरिझन होते. या ठिकाणी बघा एक्स आणि वायची कंपॅरिझन केली तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक गोष्ट कोणती लक्षात ठेवायची माहिती आहे का, जो मोठा दिसतो की नाही -7 -2 पेक्षा लहान आहे, जो मोठा दिसतो तो लहान असतो, दोन्ही जर चिन्ह सारखे असेल तर. म्हणून या ठिकाणी आपण काय करणार, या ठिकाणी आपण याला लायना म्हणणार, म्हणजे हे स्मॉलर दॅन झालं. या दोघांचं कंपॅरिझन स्मॉलर दॅनचं झालं. आता या दोघांचं कंपॅरिझन सेम टू सेम तसंच, -7 -1.5 -7 आणि -1.5 आहे, इथं हा मायनस आहे. तर हा मोठा आहे, परंतु मोठा हा लहान असतो, दिसायला मोठा तो लहान असतो, म्हणजे इथं स्मॉलर दॅन घेतलं. आता या दोघांचं ज्यावेळेस कंपॅरिझन करतो तो दोन्ही वजा आहे, म्हणजे इज आला. आता -2 आणि -1.5 याच्यामध्ये हा -2 मोठा आहे, जो दिसायला मोठा असतो तो लहान असतो, म्हणून या ठिकाणी स्मॉलर दॅन घेतला आपण. झालं. म्हणजेच हे जर सगळे कंबाईन केले, स्मॉलर दॅन स्मॉलर दॅन स्मॉलर दॅन, तर एक मोठासा स्मॉलर दॅन येणार, आणि हा बरोबरचं चिन्ह याच्या खाली ह्या अशा पद्धतीने असं जाणार, म्हणजे एक्स इज स्मॉलर दॅन इज इक्वल टू वाय, असं प्रॉपर ॲन्सर येते मित्रा. म्हणून प्रॉपर ॲन्सर आलेला आहे या ठिकाणी डी. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. क्वाड्रॅटिक इक्वेशनचं असं आहे, कारण की तुम्हाला चॅलेंज केलेलं आहे की 5 प्रश्न तुम्हाला 5 पैकी 5 सोडवायचे. या ठिकाणी 2 समीकरणे फर्स्ट आणि सेकंड दिलेले आहे, तुम्हाला दोन्ही समीकरणे सोडवून उत्तर द्यायचे आहे. या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन बरोबर पद्धतशीर लक्षात घ्या. आता मायनस मायनस असेल तर रूट कशामध्ये येते ते आता आपण लक्षात घेऊ. कसे रूट येतात तर नेहमी रूट प्लस आणि मायनसमध्ये असतात. आता फर्स्ट इक्वेशन आणि या ठिकाणी सेकंड इक्वेशन, फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन. फर्स्ट इक्वेशनमध्ये काय आहे तर हे -24 एका -24 इथे गोल फाडला, इथे सेकंड इक्वेशनमध्ये -40 इथे गोल फाडला. आता हा जो -5 आहे इथे टाकू आणि हा जो -3 आहे इथे टाकू. आता असे फॅक्टर पाडायचे की हा जो 5 आहे ना, ह्या 5साठी बेरजेचा वजाबाकीचा विचार करायचा, वजाबाकीचा, कारण इथं दोन्ही मायनस आहे म्हणून इथे सुद्धा वजाबाकीचा विचार करायचा. कशासाठी बरं, हे -5 येण्यासाठी, म्हणजे 5 येण्यासाठी. आता या ठिकाणी कोणते फॅक्टर पडेल थोडासा विचार करा की वजाबाकी त्याच्यावेळी 5 आली पाहिजे. 12 दुनी 24 होते का. आता समजा जर आपण 12 दुनी 24 घेतले तर वजाबाकी आली का, वजाबाकी तर 10 आली आहे की नाही. मग काय येणार तुमचं आलं 6 चूक 24 येतं का, 6 चूक 24 वजाबाकी इथं 2 आली, 6 चूक 24. आणखी काय येतं 8 3 24 येते का, हो 8 3 24 येते. म्हणून इथं 8 3 24 घेतले, असे वेगवेगळे फॅक्टर आपल्या माइंडमध्ये आणा लागत असते. 8 3 24 आहे, गुणाकारामध्ये बरोबर 24 झाले आणि बरोबर या ठिकाणी 8तून 3 गेले तर 5 झाले, म्हणून हे बरोबर फॅक्टर झाले. परंतु प्रॉपर रूटमध्ये काय करायला लागते माहिती आहे का, जर इथं तुम्ही -8 टाकाल, -8 इंटू 3 जर म्हणाल तर बरोबर -4 होते, आणि -8 + 3 जर म्हणाल तर बरोबर -5 होते. म्हणून रूट याचे केव्हाही अपोजिट असतात, म्हणून x बरोबर -8चा होणार आहे +8, इथे +3चा होणार आहे x1 बरोबर -3. रूट याच्या अपोजिट असते. झालं हे बरोबर, कारण की इथं भागिले 1 आहे म्हणून बाकीचं काही भागिले टाकण्याची गरज नाही. आता y बरोबर बघा,
आता 40चे फॅक्टर तसेच पाडूया. गुणाकारामध्ये 40 आले पाहिजे आणि वजाबाकीमध्ये 3 आले पाहिजे. काय येणार बरं? 8×45 जर म्हटलं मी तर 8×45 8×45 म्हणजे 8 गुणिले 5 -8 गुणिले 5 म्हणजे -40 झाले आणि 8तून 5 गेले बरोबर 3 राहतात. राईट आन्सर आला ना मित्रा. म्हणजे इथं ज्यावेळेस रूट आपण घेतो तर -8चं इथं प्लस म्हणणार हां आणि इथं +5चा इथं y1 बरोबर -5 म्हणणार. झालं. पण या ठिकाणी काहीच नाही म्हणून त्याला आपण तसंच ठेवलं. आता याचंच आपण कंपॅरिझन करू. कसं कंपॅरिझन? इथं बघा पद्धतशीर मी असं करून दाखवतो तुम्हाला. पेन बदलूया आपण. ठीक आहे. वेट आता इथं बघ x1 y आणि y1. एक्सचा किती आहे 8, इथं किती आहे -3, इथं किती आहे yचा बरोबर काय झाला 8च झाला आणि इथं काय झाला -5. आता असा ब्लॉक काढू आणि याच्यामध्ये एक एक आपण टाकत जाऊ. बघा x आणि yचं कंपॅरिझन ज्यावेळेस आपण करतो तर 8 आहे म्हणजे बरोबरचं चिन्ह झालं. या 8चं कंपॅरिझन ज्यावेळेस आपण म्हणजे xचं कंपॅरिझन y1 सोबत ज्यावेळेस करतो तर त्यावेळेस 8 हा निगेटिव्हपेक्षा मोठा आहे म्हणजे इथं ग्रेटर दॅन आला. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण x1 आणि yचं कंपॅरिझन करतो असं तर त्यावेळेस -3 आणि 8 हा -3 8पेक्षा लहान आहे म्हणजेच स्मॉलर दॅन झाला. आता -3 आणि -5 x1 आणि y1चं ज्यावेळेस आपण कंपॅरिझन करतो त्यावेळेस -3 हा दिसायला लहान आहे परंतु प्रत्यक्षात तो मोठा आहे म्हणून इथं ग्रेटर दॅन घेतला. झालं क्लिअर? आत्ता जर बघितलं ना तर याच्यामध्ये इथे झाली टक्कर आणि इथे आहे बरोबर म्हणून याच्याला दोन गोष्टी तयार होते. x = y सुद्धा येते या ठिकाणी आणि खऱ्या अर्थानं नो रिलेशन कॅन बी इस्टॅब्लिश्ड. अशी जर टक्कर झाली तर x आणि y मध्ये कोणतेही नाते स्थापित करता येत नाही हे स्पष्ट होते. म्हणून फायनली आन्सर आलं मित्रांनो या ठिकाणी. लक्षात आलं? लास्ट क्वेश्चनकडे आपण जाणार आहोत. हाही अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. प्रत्येक प्रश्नामध्ये 2 समीकरणे फर्स्ट अँड सेकंड दिलेले आहेत. तुम्हाला दोन्ही समीकरणे सोडवून उत्तर द्यायचे आहे. In each of these questions, 2 equation first and second are given. You have to solve both the equation and give the answer. आता या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन आणि या ठिकाणी सेकंड इक्वेशन आहे. फर्स्ट इक्वेशनमध्ये 8 × 8 आपण म्हणू शकतो. इथं असा गोल मारला, इथे 15 × 15 म्हणणार. इथे आपण असा गोल मारला. गोल कशासाठी की त्याच्या आजूबाजूला आपल्याला फॅक्टर लिहायचे आहे. इथे -6 वेट इथे काय येणार आहे तर -6 आणि इथे येणार आहे -8. इथे मायनस प्लस आहे मित्रांनो. ज्यावेळेस मायनस प्लस हे इक्वेशनमध्ये असते त्यावेळेस रूट केव्हाही कशामध्ये येते प्लसमध्ये येते. मग जर प्लसमध्ये रूट असेल तर हे मायनसमध्ये येणार आहे की नाही. रूट म्हणजे मुळे, समीकरणाची मुळे. आता इथं बेरजेचाच विचार करायचा आहे, बेरीज, आणि इथे सुद्धा बेरजेचाच विचार करायचा आहे. कशासाठी? हे सहायण्यासाठी असे फॅक्टर पाळायचे की बेरीज 6 आली पाहिजे आणि त्या 2 फॅक्टरचा गुणाकार 8 आला पाहिजे. खूप सोपं आहे ना मित्र. या ठिकाणी 4 दुनी 8 जर म्हटलं तर बरोबर आहे. 4 दुनी 8 गुणाकार जर केला तर 8 झाला आणि 4 आणि 2 6 झाला. प्रत्यक्षात चिन्ह कोणते घ्यायचे ते लक्षात घ्या. याला मायनसचं चिन्ह लागेल, याला मायनसचं चिन्ह लागेल. तेव्हाच कुठे -4 गुणिले -2 बरोबर येतं 4 दुनी 8. मायनस कॅन्सल होते आणि इथं प्लस येते. आणि ज्यावेळेस आपण -4 प्लस -2 करतो तर -4 प्लस -2 येतं म्हणजे मायनस प्लस होते. 4 आणि 2 होते 6. मोठ्या संख्येचं चिन्ह लावले जाते. बरोबर बघा. इथे बेरीज केली तर -6 आला, इथे गुणाकार केला तर 8 आला. हे बरोबर आहे आपल्याला. आणि रूटमध्ये त्याचे अपोजिट येते x बरोबर आणि x1 बरोबर. याचे अपोजिट काय येणार आहे तर -4चे अपोजिट इथे येणार आहे 4 आणि -2चे अपोजिट इथे येणार आहे 2. आता y बरोबर घेऊ आणि y1 बरोबर घेऊ. झालंच आपल्याला. या ठिकाणी गुणाकार आपण जर केला तर 5 3 15 म्हणू शकतो. 5 3 15 जर घेतले -5 आणि -3 जर घेतले तर बरोबर 15 गुणाकारामध्ये येतात. आपण बघा -5 इंटू -3 जर घेतले तर याची जर बेरीज केली तर बरोबर -8 येते. लक्षात आलं? आता बरोबर याच्या अपोजिट हे रूट येणार म्हणजे -5 जो आहे ना मित्रा तर तो येणार आहे प्लस आणि -3 जो आहे तो येणार आहे 3. या दोघांचं ज्यावेळेस आपण कंपॅरिझन करतो तर कंपॅरिझन तुम्हाला पुन्हा सांगतो. एक्सचं कंपॅरिझन कोणासोबत करायचं आहे? वाय सोबत. एक आहे की नाही. दुसरं कंपॅरिझन कसं असते? एक्सचं कंपॅरिझन y1 सोबत असते. तिसरं कंपॅरिझन x1चं कंपॅरिझन असते
x1चं कंपॅरिझन असते y सोबत आणि चौथं कंपॅरिझन असते x1चंच कंपॅरिझन असते y1 सोबत. आता हे ज्यावेळेस आपण कंपॅरिझन करतो तर त्यावेळेस आपल्याला असा ब्लॉक तयार होतो. आता 4 आणि 5 x आणि y चं कंपॅरिझन केलं तर 4 हा 5 पेक्षा काय आहे, 4 हा 5 पेक्षा लहान आहे म्हणून इथे येतं लहान, म्हणून इथं लहान चिन्ह घेतलं. 4 हा 3 पेक्षा आता मोठा आहे म्हणून इथं ग्रेटर दॅन घेतलं. 2 हा 5 पेक्षा काय आहे मित्रा, 2 हा 5 पेक्षा लहान आहे आणि 2 हा 3 पेक्षा लहान आहे. या ठिकाणी प्रॉपर लक्षात घ्या. आता तुम्ही या ठिकाणी टक्कर झाली म्हणजेच कोणताही संबंध प्रस्थापित होऊ शकत नाही. एक्स आणि वाय याच्यात कोणतेही नाते स्थापित करता येत नाही. अर्थातच नो रिलेशन कॅन बी इस्टॅब्लिश बिटवीन एक्स अँड वाय, म्हणून प्रॉपर आन्सर येते मित्रांनो ई. अशा पद्धतीने आपण पाचही इक्वेशन चांगल्या पद्धतीने समजून घेतलेले आहे. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितचपणे व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा, अर्थात शेअर करा. तुम्ही स्टेटसवर ठेवू शकता, तुम्ही तुमच्या मित्रांच्या ग्रुपवर पाठवू शकता. आणि जर का चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला जर टेट क्रॅक करायचे असेल तर माझे चॅनल तुम्ही स्टडी मॅथ हे चॅनल सबस्क्राईब कराच. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.